लोकांचा संशोधनाचा विषय घ्यायला एवढं सभा घ्यायच्या म्हणजे खर्च किती लागत असेल, कोण करत असेल, कुणी राजकीय पुढारी का याच्या महाग असं वाटतं, पण तसं काही नाही. पण तुमच्या सभा ज्या होतात एवढं मोठं लाखांची गर्दी येते, हो, त्यात स्वाभाविकपणे चर्चा होते की चला त्यांचे आमदार मदत करतात, त्यांचे खासदार मदत करतात, जे कुणी येते पुढारीच उलट या आंदोलनात खाली येऊन बसते. पण असे उपोषण व्हायचे. हो, असं उपोषण साष्ट पिंपळगावला झालं. स्वतःच आंदोलन करायचे, कधी संघटना होती, त्यांची शिवबा संघटना होती. आरक्षण सुटलं तेव्हा पोस्ट पडल्यात आता की जिथं जिथं ओबीसीला जागा सुटली तिथे तिथं आपलाच माणूस बसला पाहिजे. आता काय झालं, वातावरण महाराष्ट्रातलं थोडं कुणी काही म्हणलं तरी सामाजिक दृष्ट्या मराठा ओबीसी प्रचंड वाद लागलाय, वातावरण दुष्पळतंय. जे काही मराठा समाजातले आमदार आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतायत त्यांना ते प्रमाणपत्र इश्यू करा, असं काय आहे? असं काय असेल तर समोर आलं असतं, कोणतरी अधिकारी सांगितलंच असतं ना. पण ते जे मोर्चे निघायचे त्याच्यात अशी कुणावर शिवीगाळ नसायची, कुणावर टीका नसायची. शिवीगाळ वगैरे आपल्यात तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यात काय असतंय, आयला हे असं केलं बाबा तसं केलं असं आपण सहज बोलून जातो. वंजारी समाजाविरोधाची भूमिका घेतात, तर ही भूमिका जी ते घेतात खरंच मराठा समाजाची आहे. सामान्य मराठा समाजातला जो व्यक्ती आहे त्याची पण ही भूमिका वाटते तुम्हाला गावाकडे फिरताना? पुढून वार होत असेल तर त्याला वाराला प्रतिवार किंवा हल्ल्याला प्रत्युत्तर देतं माणूस. तरी पण पाटलांचा फडणवीसांवर राग काय आहे? एक आपलेपणा वाटतो म्हणून माणूस आरतुर बोलायला लागतो. फडणवीसांसोबत त्यांना आपलेपणा वाटत नाही. ग्राउंड झिरो टॉक्स सपोर्टेड बाय अलका IVF. वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. ग्राउंड झिरो टॉक्स सपोर्टेड बाय अलका IVF या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत एक असा व्यक्ती आहे जो एक खंदा शिलेदार आहे, खंदा सहकारी आहे, एक निष्ठावंत आहे आणि धडपड करणारा साधारण कार्यकर्ता आहे. गंगाधर काळकुटे हे माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटलांचे ते सहकारी आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून जे मराठा आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे सहकारी म्हणून गंगाधर काळकुटे यांची ओळख आहे. वेगळ्या विषयावरती मी त्यांच्याशी या मुलाखतीमध्ये गप्पा मारणार आहे. जरांगे पाटलांसोबतचं त्यांचं आतापर्यंतचं हे आंदोलन असेल, त्यांची या चळवळीतल्या काही गोष्टी असतील किंवा आता आझाद मैदानातलं आंदोलन झाल्यानंतर पुढची दिशा असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत गंगाधर काळकुटे यांच्यासोबत बोलण्यासाठी. नाना, तुम्ही खरं तर एक पत्रकारही आहात, त्याच्यामुळे पत्रकाराचीच मुलाखत घेतो असं म्हणायला हरकत नाही. पण आता काल तुम्ही मुंबईला आलतात, जी काय हायकोर्टात सुनावणी चालू आहे तुम्ही मेन्शन केली ती याचिका. हो हो. काल जे काय आर्ग्युमेंट वगैरे झालं, पहिलं आर्ग्युमेंट ऐकून किंवा पाहून तुम्हाला कितपत विश्वास वाटतोय की हा GR टिकू शकतो? नाही, कालच्या जे आर्ग्युमेंट ऐकून तर टिकल असं वाटतंय आणि त्यात आम्ही कॅवेट बी केलेलं अगोदर. त्याच्यानंतर काल हस्तक्षेप याचिका आम्ही दाखल केली, ती पण माननीय न्यायालयाने स्वीकारली आमची. आणि न्यायालयाला लढत राहायचं. इथं काय कमी जास्त झालं तर पुन्हा सुप्रीम कोर्ट आहे, दोन्ही बाजूला आम्हाला आहे आणि पुढच्या बाजूला आहे. पण सरकार जे सांगतं आहे किंवा राज्याचे मुख्यमंत्री जे सांगत आहेत की हा GR आम्ही अतिशय विचारपूर्वक सगळ्या कायदेशीर बाबी विचारात घेऊन किंवा सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून हा GR दिला असं त्यांनी सांगितलं, त्यामुळं टिकल असं आमचं म्हणणं आहे. वाटतं टिकल. सुनावणीला येताना तुम्ही संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात पाटलांना भेटला होता. हो. काय निरोप दिला येताना? नाही, मुंबईला चाललोय म्हणून गेलतो आणि मला वाटलं नव्हतं असं कोर्टाची तारीख आहे त्यावेळेस माहीत नव्हतं त्यांना भेटलो होतं. त्याच्यानंतर पुढं सकाळी आल्यानंतर वकील साहेबाला खाजगी कामानिमित्त आलो मी मंत्रालयात ॲक्च्युली. पण सकाळी आमच्या वकिलांचा फोन आला, आज तारीख आहे म्हणून मी आणि मुंबईत आहे, मंत्रालयात आलो आहे. तर ते म्हणजे या इकडं. मग सकाळी गेलोत आणि अचानक बोलत मग सगळं ते म्हणजे असं करता येईल, मग हस्तक्षेप याचिका करू म्हणे. 2 तासात तर आम्ही सगळे डॉक्युमेंट तयार केले, सह्या केल्या, सगळं ॲफिडेविट वगैरे केला आणि ते दाखल केलं. दाखल करून लगेच सुनावणी चालू होती. सुनावणीतच आम्ही बसलोत. आमच्या वकील साहेबांनी तिथं बाकीचे सगळे दोन्ही बाजूचे युक्तिवाद चालू होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही हस्तक्षेप याचिका केली, त्यांनी ॲक्सेप्ट केली. आणि आता पुढच्या प्रत्येक सुनावणीला आम्ही त्याच्यात आहेत, आमचे वकील साहेब असतील किंवा मी वेगवेगळे आम्ही जाणार होतो. आणि मुंबईला चाललो आहे आणि माझं खाजगी कामानिमित्त चाललो आहे हे पाटलांना सांगून आलो मी. तशी पोस्ट पण फेसबुकवर केली. याच्यात पाटील काल ॲडमिट होते, मला वाटतं गॅलेक्सी. हो, आज डिस्चार्ज भेटला. ते गॅलेक्सीमध्ये ॲडमिट होते. गॅलेक्सीची खूप चर्चा होती काल. भुजबळ साहेब पण म्हणले काही आजारी असो नसो जाऊन ते गॅलेक्सी झोपतात. गॅलेक्सी म्हणजे कशामुळं? नाही, आता गॅलेक्सी पहिल्या दिवसापासून गॅलेक्सीत पाटील असतात. आणि एकदा काय झालंय की ते डॉक्टर साहेबाचं त्यांना एकदा शरीराचं एकमेकाचं थोडंसं संबंध आल्यानंतर जे असतं ना वैचाराची देवाणघेवाण किंवा डॉक्टर साहेबाचा स्वभाव जर तुम्ही कधी गेले तर स्वतः चावरे साहेबाला भेटा. अतिशय प्रेम आणि प्रामाणिक माणूस. म्हणजे पाटील गेले म्हणूनच नाही, कोणताही रुग्ण गेला
एकदा तिथं गेल्यानंतर तो पुन्हा दुसरा वेळेस नातेवाईक असतील किंवा त्याला जायचं असतं तो तिथंच जाणार. मी सुद्धा मागचं एक उपोषण होतं, याच्या 7वं उपोषण केलं तर पाटलाबरोबरच गेलतो आम्ही. मी 4 दिवस ॲडमिट होतो. म्हणजे माणूस चांगला आहे, सुविधा देतात आणि चांगलं हॉस्पिटल आहे. आत्ताच 1 वर्ष 1.5 वर्ष झालं, आंदोलनाच्या दरम्यान सुरू झालं आहे. आणि पहिल्या दिवशी गेले त्याच भागात, ते पाटीलच्या भागात राहतात, त्याच्या पाचोड वगैरे त्या परिसरातले असल्यामुळे तिथं होता राजकीय टीका टिप्पणी भुजबळ साहेबांनी काय बोलावं किंवा आणखीन कुणी काय बोलावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु पाटलाच्या आता 7-7, 8-8 उपोषणं केल्यानंतर तुम्ही सांगा, मी किंवा तुम्ही एक दिवस जर एखाद दुसरा दिवस मागं पुढं झाला आपला जेवणाचा तर आपल्याला चिडचिड होते. आता 5-5, 7-7 दिवस उपोषण झाल्यानंतर 2 वर्ष झालं आंदोलन चालू आहे. थोडंसं तब्येत बिघडते. तब्येत आधीच हडकुळी तब्येत आहे आपल्या भाषेत, ग्रामीण भाषेत, आपल्या बीडच्या भाषेत तुम्हाला माहिती आहे. तब्येत थोडी वीक आहे त्यांची. आणि एवढे उपोषणं केल्यानंतर थोडंसं आता एकदा व्याधी सुरू झाल्या शरीराची की मग राहून दुखत आजारी पडतो माणूस. उपोषणामुळे तब्येत म्हणजे त्यांची खराब होते, कारण शरीराचे भाग त्याच्यामुळे डॅमेज होतात. बरेच ऑर्गन अंतर्गत थोडं शरीरात बरंच, आता मला त्यात इतकं डिटेल सांगता येणार नाही, पण उपोषणावर बरंच शरीरावर परिणाम झालेत. मग ते कधी पोट दुखतं, कधी मग आणखीन कुठले त्रास होतात. डॉक्टर साहेब ते आता माझ्यापेक्षा अधिक सविस्तर सांगतील. पण पोटाचा त्रास होतो, किडनीवर समजा किडनी आहेत, उपोषणामुळे किडनीवरही काही परिणाम झालेला असतो, लिव्हर आहे, परत आपलं हृदय आहे, या सगळ्याच गोष्टीवर शरीरातले जे मेन अवयव आहेत त्या सगळ्यावर परिणाम होतो उपोषणामुळे. हे असं डॉक्टर साहेबांनी, याच नाही प्रत्येक डॉक्टर साहेबांना आम्ही अनेक चर्चा केली, विचारलेले. आणि मग ते अधूनमधून काही दिवस तब्येत चांगली राहते, काही दिवस उपचार घेतल्यानंतर 2-3 महिने, महिना 15 दिवस चांगली राहिल्यानंतर पुन्हा एखादा कार्यक्रम झाला की सकाळी, कधी सकाळी 7-8ला सुरू झालेला दौरा आमचा, तुम्ही दौऱ्यात बघितलं ना, जर एखाद्या दौऱ्यात चला तर संध्याकाळी दुसऱ्या दिवसі सकाळपर्यंत पण दौरा होतो कधी एवढी गर्दी असते. मग त्या टायमाला सकाळी की 2-2 वेळेस बघितलं, 2-2 दिवस दौऱ्यात सतत असताना सकाळचं जेवण 4ला 5ला होणार. मग कधी तर जेवण बी होत नाही. लोक आले सकाळी 8ला की ते पाटील भेटायला सुरू केले की मग ते जेवण मागं पुढं होतं. मग शरीराला परिणाम होतो, वात, पित्त, कफ, झोपीचं मागं पुढं. मग त्याच्यामुळं ह्या शरीरातले मग त्याच्यामुळं मग पित्त होतं, कफ होतो, सगळं वात, हे सगळं शरीराचं मग ते सिस्टम, डायजेशन सिस्टम सगळ्याच बदलतात. सगळ्या 1.5-2 वर्षाचे जे काही उपोषणं आहेत पाटलांचे, हो, त्या उपोषणासाठी एक मागे काम करणारी खूप चांगली टीम आहे तुमची. तुम्ही असाल किंवा तुमचे बाकी सहकारी, मग उपोषण ते मुंबईत असो किंवा कुठेही असो द्या, की ही याच्या मागे काम करणारी टीम आहे. याच्यात कोण आहेत नेमके, कोण कसं याच्यात काम करणार? नाही, प्रत्येक जण आहेत, असं स्पेशली कुणी काम करणार नाही. प्रत्येक ज्याला जी जबाबदारी मिळेल तो ती जबाबदारी करत असतो. त्याच्यात काय असं ठरवून कुणाला दिलेलं नाही, कुठली टीम नेमलेली नाही. हे सगळं समाज करतो. आणि खर्चही तुम्ही म्हणता, तुम्ही म्हणायच्या अगोदरच सांगतो, तुम्ही कधी दौऱ्यात या. आता नारायणगडचा आम्ही मेळावा केला, गडाने खर्च केला, काही दरवर्षी भाविक देत असतात, पण तो दुष्काळग्रस्तांना दिला. म्हणजे लोक उत्स्फूर्तपणे यायला तर काय गाड्याला पैसे लागत नाहीत कुणाला, कार्यक्रमाला कुणी स्टेजचं व्यवस्था करतं. म्हणजे ह्या नारायणगडच्या दसऱ्यामुळेच नाही सांगत, अगोदरच्या दौऱ्यातल्या कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं, मग कुणी बॅनर लावतं, कुणी आणखी काय अजून जे खर्च, कुणी हार आणतं सत्काराचं किंवा कार्यक्रमाचं, कुणी फार काही नसतंच ना. सभेला बैठकाला काय लागतं, एक तर कोणाचं ग्राउंड असतं किंवा मैदान, कोणाचं मंगल कार्यालय कुणी ते देतं, कुणी जेवणाची व्यवस्था करतं. म्हणजे असं चालतं हे सगळं. लय लोकांचा संशोधनाचा विषय की ह्याला एवढं सभा घ्यायच्या म्हणजे खर्च किती लागत असेल, कोण करत असेल, कुणी राजकीय पुढारी काय ह्याच्या मागं असं वाटतं. पण तसं काही नाही. हा सर्वसामान्य गरीब आणि सामान्य मराठ्यांचा लढा आहे. कुणी पुढारी काय मदत करत नाही. त्यांच्या लेवलला थोडंफार तिथं कुणाला काय मतदारसंघात काय आमदार खासदार कुणी करत असतील तर ते आम्हाला माहीत नाही किंवा आमच्याबद्दल तो विषय येत नाही. पण आंदोलनाला असं 1 रुपया कुठल्या कधी कुणी असा दिलेला आणि घेतलेला ऐकवत नाही. पण तुमच्या सभा ज्या होतात एवढं मोठं लाखांची गर्दी येते, हो, त्यात स्वाभाविकपणे चर्चा होते की चला त्यांचे आमदार मदत करतात, त्यांचे खासदार मदत करतात, म्हणून एवढी गर्दी जमत असेल. पाटील ते सांगतात कधी मदत करायला? नाही, कुणालाच सांगत नाहीत. आणि कोणचाच पुढारी मदत करत नाही. तुम्ही कधी चौकशी करा, तटस्थपणे करा. जे कुणी येते पुढारीच उलट या आंदोलनात खाली येऊन बसते. तुम्हाला सांगतो, गर्दीचं असतं वातावरण असतं, मग आम्ही बी समाजाबरोबर दाखवायला पुढारी येतात. आता एकटे येते की गाड्या त्यांच्याच गाड्या नेतात. कधीच कुठल्या पुढाऱ्याने गाडी दिल्या तर आमच्या माहितीच तो नाही. मी एवढं आता जवळ येत ना, कधीच नाही. हां, त्यांच्या लेवलला कोणाला चहा पाणी करायचं असेल, कोणाला तिथं रस्त्याला स्टॉल टाकले कार्यक्रमात, ते कुणी करत असतील तर माहीत नाही. परंतु आमदार खासदारांनी केलेलं आठवत नाही. सामान्य लोकच करतात किंवा जे कुणाला इच्छा आहे गावातले, समजा एखाद्या शहरात सभा असेल त्या शहरातले कुणी इतर समाजाचे बांधव सुद्धा करतात. मग त्यात दलित समाज आहे, मुस्लिम समाजाचे करतात, दलित समाजाचे करतात, ओबीसी बांधवही करतात. काय म्हणजे असं
कुणीच नाही, प्रत्येकजण सभेला. आता बऱ्याच गावांनी तर ओबीसी समाजासुद्धा लोक का केल्याचे आमच्याकडे उदाहरण आहेत. म्हणजे असं सभेला कुणी पैसे देत नाही, कुणाला गाड्या देत नाही किंवा बाकी खर्च तर काही लागतच नाही. जे काय होतं ते पण जी काय मदत आहे, आमदार सगळे पुढे पुढे दिसतात, पण या सगळ्या पाटलांच्या आंदोलनामुळे 2-3 वर्षात पुढाऱ्यांमध्ये जे पुढारी आजपर्यंत त्यांच्या समाजाला कधी विचारत नव्हते, त्यांच्यामध्ये एक धाक तयार झाला की लोकांच्या मताची आता ताकद आहे. हो बरोबर आहे ना. आता एक तर मराठा समाजाला गृहीत धरलं जायचं, मराठा समाजाच्या पुढाऱ्यातून. इतर समाजाबद्दल बोलत नाही मी, पण तो मराठा समाजातले पुढारी मराठा समाजाला गृहीत धरायचे. मराठा समाजाचं आंदोलन मी म्हणलं ना, मी काय 2 वर्षातच नाही, फक्त मी जवळजवळ 7वी-8वीला असल्यापासून या चळवळीत आहे. म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त काम मी पण केलं. आम्ही बघतो त्यावेळेस आम्ही फार कमी संख्येने लोक यायचे आंदोलनात, त्यावेळेसपासून आंदोलन करतो. त्यावेळेस पुढारी काही काम किंवा दखल घेत नव्हते किंवा निवेदन द्यायला किंवा पाठिंब्याचं पत्रसुद्धा देत नव्हते. अशा पद्धतीत आम्ही काम केलेलं आहे. तर इथपर्यंत मनोजाचा लढासुद्धा तितकाच हे सामान्यपणे जरी दिसत असलं आज ह्या 2 वर्षातलं आंदोलन, पण त्याच्या अगोदर एक 15-20-25 वर्ष झालं ते पण चांगल्या पद्धतीने असंच ग्रासरूट लेवलला उपोषण असतील, वेगवेगळं आंदोलनात 24 तास करायचे. पाटलांना आमचे एक 18 ते 20 वर्षापासूनची कमीत कमी ओळख आहे. 20 वर्षापेक्षा जास्त झालं, पण कमीत कमी 18 ते 20 आहेच. आणि त्याच्या अगोदरही आंदोलनाला मग त्यांनी मोर्चा ठेवला, तर आम्ही गाड्या, आमचे म्हणजे गाड्या वगैरे आम्ही 4-2 जण गाडी घेऊन जायचो किंवा कुठं उपोषण असलं तर उपोषण सोडायला जायचो. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनातसुद्धा दैनिक सूर्योदयमधून मी लाईव्ह, तुम्ही बघितलं असेल किंवा बीड जिल्ह्यात लोकांना माहिती, प्रत्येक आंदोलनात त्यावेळेस लाईव्ह असेल, तेव्हा पण असे करायचं. हो असंच उपोषण साष्ट पिंपळगावला झालं 17-18च्या आसपास काहीतरी. त्याच्यानंतर एक भांबेरी म्हणून तिथं झालं, वडी काळा म्हणून तिथं एक झालं, आणि हे आता 4थं म्हणजे मोठे 4थे हे. त्याच्या अगोदरही उपोषण होते. त्या आपल्या बीड आणि ह्याला जोडणारा जालन्याला तो गोदावरीचा ब्रिज आहे, त्या ब्रिजवर एकदा बसले होते. म्हणजे असं अनेक आंदोलनं केले. तर आंबडच्या तहसील पुढे होते, आंदोलनं भरपूर केली. त्या जे असे स्वतःच आंदोलन करायचे, कधी संघटना होती की नाही? त्यांची शिवबा संघटना होती ती 11-12ला. त्याच्या अगोदरही असं करायचे. त्याच्यात संघटनेकडून कधी करायचे, कधी स्वतः करायचे. म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, मराठा आरक्षण असे वेगळ्या प्रश्न आंदोलन करत असायचे ते. पण व्यापकता म्हणजे लोकांना तेवढं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया कमी असल्यामुळे त्यांचं असं आमचं सगळंच काम फार लवकर लोकांच्या लक्षात येत नव्हतं. आता मीडिया, सोशल मीडिया फार, एखादी छोटी घटना खेड्यात घडली काय, कुठं जगातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात घडली, लगेच ती सगळ्या जगभर पसरते. तुम्ही काही सेकंदात. तुम्ही पाटलांचे सहकारी जरी असला तरी तुम्ही एक पत्रकार आहेत. हो. पाटलांचं हे आंदोलन तुम्ही म्हणजे आधीचे पाटील ते जे उपोषणं करायचे आणि आत्ताची उपोषणं हे कसं बघता तुमच्या नजरेतून? म्हणजे तसंच बघतो ना. त्यावेळेस मी तितकीच तळमळ असायची त्यांची. आता तर फक्त आता काय सध्या इंटरनेट युग आहे, इंटरनेटचं मीडियाचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. त्याच्यामुळे लवकर प्रचार लवकर होतो. त्यावेळेस नव्हतं. लोक जमायचे पण लोक तितके नव्हते. मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आंदोलन करायचो ना, एवढे लोक जमत नव्हते. 17-18ला क्रांती मोर्चापासून जरा लोक जमायले, त्याच्या अगोदर फार कमी लोक जमायचे कार्यक्रमाला. ह्याला आम्ही घ्यायचो ना कार्यक्रम, पाटील घ्यायचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचो किंवा मग आंदोलनं घ्यायचो. लोकांचा प्रतिसाद कमी असायचा. परंतु जसजशी दाहकता 2000पासून या आंदोलनाची दाहकता जास्त वाढल्यानंतर 2005पासून टप्प्याटप्प्याने मग एक तर काय झालं, खेड्यापाड्यात, विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या भागात आरक्षणाच्यापेक्षा बाकीही अजून काही प्रश्न की तिथली भौगोलिक परिस्थिती आहे, दुष्काळ असतो. मग त्याच्यामुळं एकतर मराठा समाजाच्या मुलाला आरक्षण नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीत खास करून 2च ह्याच्यात गरज आहे. आता उगाच ते राजकारणात ओबीसीत आहे म्हणून राजकारण बी त्यासोबत येत आहे म्हणून ठीक आहे, परंतु त्याच्या अगोदरच्या आमच्या मागण्या बघा ना, जेव्हा 10-16% दिलं तेव्हा आम्ही राजकीय मागितलंच नव्हतं. आताही तसं झालं असतं कदाचित, परंतु दोन्ही बाजूनी थोडंसं जरा समन्वय झाला असता, पण आता काहीतरी मार्ग निघला असता. काल परवा आरक्षण सुटलं तेव्हा पोस्ट पडल्यात आता की जिथं जिथं ओबीसीला जागा सुटली तिथे तिथं आपलाच माणूस बसला पाहिजे. नाही आता काय झालं, वातावरण महाराष्ट्रातलं थोडं कुणी काही म्हणलं तरी सामाजिक दृष्ट्या मराठा ओबीसी प्रचंड वाद लागला आहे, वातावरण दुष्पस्त आहे. ते एका बाजूने झालेलं नाही. आम्ही फक्त अगोदर आम्ही सरकारसोबत आम्ही भांडत होतो. आम्ही मनोजदादा असतील 2 वर्षातलं सांगतो, त्याच्या आधी आम्ही सरकारसोबतच भांडायचो. पण काय होतं, 50%च्या वरचं आरक्षण त्यावेळेस मागत असताना बऱ्याच वेळा ते टिकत नाही असं दिसलं. आणि आमच्यापेक्षा मनोजदादाने आम्ही नंतर थोडा अभ्यास केला तर मराठवाड्यातल्या नोंदी सोडता महाराष्ट्रातला सगळा समाज कुणबी म्हणून ओबीसीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे. मोठ्या मोठ्या नेत्याचे प्रमाणपत्र आहेत नाव सांगायला गेलं तर. इकडं विदर्भात आहेत, इकडं पश्चिम महाराष्ट्रात आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत. मग फक्त मराठवाड्यातच काही प्रमाणात नव्हत्या नोंदी होत्या. पण त्यावेळेस काय झालं की आपल्याला नको बाबा मराठवाड्यातले नेते किंवा त्यावेळेसचे लोक समाधान काय सदळ होते, लोक जरा परिस्थिती बरी होती, जाऊ द्या आपल्याला काय करायचे आरक्षण किंवा एक न्यूनगंड, आपण कशाला हलक्या जातीत जायचं, असं एक
मराठा समाजातल्या लोकांनी बोललेलं मी ऐकलं. आम्ही आरक्षण मागाय गेल्यानंतर आम्हाला अशा प्रतिक्रिया यायच्या किंवा पाटलाला तसे अनुभव आले. त्याच्यामुळं मग त्यावेळेस काय 2005पर्यंत 2000पर्यंत ताहकता मराठवाड्यात नव्हती. पण हळूहळू परिस्थिती तिथलं अनैसर्गिक निसर्गाचं सगळं पावसाचा अवकाळ असेल हे, मग शिकायला मुलांना शेती पिकत नाही, पिकलं तर भाव मिळत नाही, अशी मराठवाड्यातली परिस्थिती. आणि मग पाटलाने अभ्यास केला. आम्ही बघितलं तर ते मराठवाड्यातलं नोंदी होत्या पहिल्या, परंतु ते सर्टिफिकेट घेतले नव्हते. त्याच्यामुळं मग काही मिळाले नाही. तर बाकी सगळ्या ठिकाणी भरपूर नोंदी येतात. 58 लाख नोंदी आहेत किंवा त्याच्या काही जास्त आहेत. त्यातल्या जुन्या काही आहेत, आताच्या काही, असं प्रशासन सांगतं. अधिकृत आकडा आता हळूहळू पुढे येतील. पण त्यावेळेस बी काही प्रमाणपत्र, आता ह्यावेळेस बीडमध्ये 1.5 लाखाच्या पुढे 1,64,000 प्रमाणपत्र निघले. जर नोंदी नसत्या, समजा एखाद कुणाचा आरोप असेल, एखाद दुसरं खोटं असेल तर बोगस रद्द बी करा म्हणलो आम्ही, त्यात काही विषय नाही. पण आता 1.5 लाख 1,60,000 प्रमाणपत्र निघते तर त्या नोंदी आहेत म्हणून निघते. असा अधिकारी कुठल्याला नोकरी प्यारी नाही, कोणाला नाही. पण काही त्याच्यात आरोप असे आहेत ओबीसींचे की जे काही मराठा समाजातले आमदार आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतायत की त्यांना ते प्रमाणपत्र इश्यू करा, असं काही आहे बीड जिल्ह्यात? नाही, असं नाही. बीड जिल्ह्यात तर उलट तुम्हाला सांगतो, असं काय असेल तर समोर आलं असतं, कोणतरी अधिकारी सांगितलंच असतं ना. आणि मला काय म्हणायचं, एखाद्या एक तर क्लास 1, क्लास 4च्या, क्लास 2, क्लास 3, क्लास 4च्या ह्या नोकऱ्यांत आता सगळं कंत्राटी भरती, नोकऱ्याच लागत नाहीत. आणि कुणाला नोकरी प्यारी नाही, कोण कशाला चुकीचं करेल. आणि करायला बी गेला तर माहितीचा अधिकार आहे, लगेच मागू शकतो. पहिल्यासारखं राहिलं नाही आता. नोंदीनं किंवा चुकीच्या खाडाखोड करून एखाद दुसरं, आता 1.5 लाख, बीडमध्ये 1,64,000 निघलेत. त्यात जर 4-2 प्रमाणपत्र कुणी एखादा करू बी शकता, असं म्हणत नाही मी की ते केलं नसेल. एखाद दुसरा कुणी राजकीय हेतूनी किंवा कुणाचं निघत नसेल त्याला कुणाला असेच लोक करू शकते, सर्वसामान्य माणसं करणार नाहीत. एखाद दुसरं केलं असेल आणि तशी कुणाला माहिती मिळाली त्यांनी कोर्टात जावं किंवा रद्द करावं. त्यांनी अपील करता येते. तहसीलदारने प्रमाणपत्र दिलं तर SDM कडे करता येते. SDM कडे दिलेलं प्रमाणपत्र आता SDMचे अधिकारी आहेत, तर SDMच्या वरी आहेत, कलेक्टर आहेत किंवा मग विभागीय आयुक्त आहेत, अपील करता येतं ना. त्याच्यामुळे जर खोटा असेल तर खोट्या गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही, मनोजदादांनी केलं नाही, आम्ही केलं नाही आणि करणारही नाही. आता ह्या ज्या नोंदी आहेत, म्हणजे आता हे प्रमाणपत्र इश्यू करायला सुरुवात केली आहे, याआधी मराठा आरक्षणासाठी काही मोर्चे निघाले होते. हो, म्हणजे आपल्याला पाटलांच्या आधीचा आणि पाटलांच्या नंतर अशीच होता, मराठा क्रांती मोर्चे निघले होते 17 करायचे असेल तर आधीचा आणि नंतर अशीच करावं लागेल. तर ते मराठी क्रांती मोर्चा आणि हे आंदोलन, या दोन्हीत तुम्हाला काय फरक वाटतो? त्याला नेतृत्व नव्हतं. 18 सामूहिक नेतृत्व होतं. म्हणजे नेतृत्व आम्ही कुणीच नाही. 5 मुली जाऊन बोलायच्या स्टेजवर क्रांती मोर्चाच्या वेळेस, जे 58 मोर्चे निघले त्यावेळेस. आणि त्याच्या अगोदर प्रत्येक संघटना वगैरे आम्ही, संभाजीराजे आम्ही सगळे त्यावेळेस फिरायचो. त्यावेळेस पाटील बी होते, सगळेच आपापल्या पद्धतीने करायचे, आपापल्या संघटनेच्या बॅनरवर असते. पण मराठा क्रांती मोर्चा जो सुरू झाला, ते कोपर्डीच्या श्रद्धाताईचं आता नाव घ्यायला पाहिजे का नाही माहीत नाही, पण आता नाव घेत असं ती त्या मुलीचं एक घटना घडली. आणि त्यानंतर सहज संभाजीनगरला बैठक, भैयू महाराज होते तिथल्या समन्वयकाची, मी होतो त्या बैठकीला. ती बैठकीत सहज मोर्चे काढायचं ठरलं, झाले. तिथून पुढे जे स्वरूप आलं, संभाजीनगरला झाल्यानंतर दुसरा मोर्चा आपल्या बीडला झाला होता. मग असे त्यावेळेस फक्त काय कुणी स्टेजवर जात नसायचो, 5 मुली बोलायच्या आणि मग असं सरकारला निवेदन द्यायचं, त्या मुलीच द्यायच्या. आम्ही कुणीही पुढं नव्हतो, सगळे पाठीमागून राहायचो. आणि त्याच्या अगोदर संभाजीराजेंचा आम्ही शिवशाहू यात्रा काढली होती. त्याच्या अगोदर मेटे साहेब होते, मराठा महासंघाचे अण्णासाहेब पाटील होते त्याच्या अगोदर. त्यावेळेसपासून मी इथे, आम्ही लहान लहान होतो, अण्णासाहेब पाटलाचं नाव ऐकायचो. त्याच्यानंतर बाकीचे होते सगळे मराठा महासंघाचे पदाधिकारी, हे सगळे काम करायचे ना. पण ते जे मोर्चे निघायचे त्याच्यात अशी कुणावर शिवीगाळ नसायची, कुणावर टीका नसायची किंवा सरकारला शिवीगाळ जात नसायची. मग त्यावेळची जी लोक होती ती आता या मोर्चात आहेत, सगळे आहेत ना, सगळे सोबत आहेत. आणि शिवीगाळ कुणीच करत नाही. फक्त मनोजदादाच्या बद्दल तुम्हाला मला वाटतं बोलायचं आहे, पण त्यांचा स्वभाव कसा आहे, शिवीगाळ वगैरे आपल्यात तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यात काय असते. आयला हे असं केलं बाबा, तसं केलं, असं एक आपण सहज बोलून जातो. मग त्या आयला म्हणलो तर ती शिवी होते का? हे ग्रामीण भाषेत भाषा आहे. कधी कधी बोलताना आता व्यक्ती एक 5 बोटं सारखे नाहीत, तर व्यक्ती कशासारखे असतील. काहीचा स्वभाव तापड असतो, कोणाचा शांत असतो. थोडं समजून घ्या. दादांचा आहे थोडा तापड स्वभाव, बोलतात, पण तो शिवी किंवा असा त्यांचा उद्देश नसतो. त्यांच्या बोलण्याच्या मागं जी तळमळ आहे, जी त्यांची भावना असते, ती पोटतिडकीने बोलतात. म्हणून ते कदाचित तोंडातून काही येऊ शकतं, परंतु ती शिवी किंवा असं जाणून बुजून कोणाला बोललेलं नसतं. ते लगेच विसरून बी जातात. काही झालं आम्हाला तर त्यांचा कधीच राग येत नाही. आमचंही कधी कधी बोलता बोलता आम्हालाही कधी रागवले तरी आम्हाला काय वाटत नाही. पण कसं आहे, माणूस प्रामाणिक आहे, प्रांजळ आहे आणि मनात काही नाही. त्याच्यामुळं थोडंसं जर एखाद दुसरा शब्द मराठवाडी भाषेत गेला आणि तो मुंबई पुण्याच्या लोकांना थोडासा शिवी वाटत असला तरी तो तसं नसतं.
नाही, पण आता ह्याच्यात ते जे आता रिसेंटली जे बोलतात, काल वडेट्टीवार साहेब म्हणाले की त्यांच्या डोक्यात हवा गेली की एवढे लोक आता मागे आहेत, ताकद मागे आहेत, असं तुम्हाला काय जाणवतं? नाही, मला नाही जाणवत अजून. कारण बरं का, एवढे दोन त्या सभेचं आंतरवली सभा बघितली असेल. मीच तिथं आम्ही होतो तिथं त्या सभेला योगदान द्यायला, म्हणजे श्रमदान वगैरे लोक थांबायला तिथं तिथं नारळ फोडण्यापासून मी तिथं आहे किंवा सगळ्या महाराष्ट्रात त्या सभा झाल्या. आजपर्यंत एकही दौरा मी चुकवला नाही. प्रत्येक सभा असेल, बैठक असेल, प्रत्येक कार्यक्रम असतील, हे जर बघितल्यानंतर त्यांच्या जर हवा गेली असती तर ते लय मोठा माणूस, एवढं नाव झाल्यानंतर सुद्धा आजही जमिनीवर कुणाला सामान्य माणसाला भेटतात किंवा आज बी शेताच्या बांधावरतून बघितलं असं जातात. सामान्य राहणीमान साधारण आहे. घर बघा अजून तसंच आहे. अजून बाकी राहणीमान किंवा कुठलं बघा थोडंसं आता कसं असतंय, भाषा त्यांच्या आजही बघत ते आता ज्यांनी नवीन बघते त्यांना वाटतं पहिले अगोदर या आंदोलनाच्या अगोदर आम्ही बघायचं ना असंच देहबोली किंवा बोलणं ही भाषा अशीच होती त्यांची. ते का असं ठरवून आता हे आंदोलन झालंय म्हणून असं नाही. हे पण आता नवीन लोकांना वाटत असेल हे आंदोलन झाल्यामुळंच असं झालं. पण ते त्यांचा मुळात स्वभावच तापड आहे. असं बोलण्याची सवय, विनोदी शैली किंवा असं काही लोकांना फटकं बोलायचं असते, काही असं चालेल ते त्यात थोडासा स्वभाव आहे त्यांचा तसा. रागीट नाही पण एक असा विनोदी शैलीचा किंवा असं उपासात्मक बोलण्याचा स्वभाव असतो, त्याच्यातून ते होतं. ते अंतरवलीत राहतात, त्यांचं घर मला वाटतं महाकाळ्याला कारखान्याच्या पाठीमागे जाते. आत्ता तिथंच येतं. आत्ता सकाळी हॉस्पिटलून आले, अंतरवलीत गेले, ते दर्शन घेऊन आले आणि घरी गेले. घरीच आहेत. फक्त काय होतं, आंदोलन असलं की एकदा झोकून दिलं की ते माणूस घर संसार काही बघत नाही. एवढं प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत 24 तास असते. मी म्हणलं ना, कित्येक रात्री अशा आहेत की आम्ही बघितलं, आम्ही झोपलो नाही तर ते झोपले नाही. इतकं म्हणजे इतकं कुणी करीत नाही. आणि तुम्ही म्हणतात हवा गेली, जर हवा गेली असती तर ते एखाद्या तिकूनच बसले असते, सरकारमध्ये एखादं पद घेतलं असतं. एवढं त्यांच्या मनावर तवाचे मुख्यमंत्री होते, आताचे मुख्यमंत्री, सरकार काहीच नाही म्हणणार नाही त्यांना, अशी परिस्थिती आहे. पण पैसा पद मोह त्याच्या पलीकडचा माणूस आहे. तुम्ही कधी चौकशी करा, तसल्या बाबतीत ते मध्ये कधीच नाहीत. फक्त समाजाचं 24 तास काम समाजाचं. आजही बघितलं, स्वतः पेनाने लिहून डायरीत काय संध्याकाळी गेलं कधी आम्ही बसलो तर स्वतः पेनाने मुद्दे लिहिणार, स्वतः सरळ करणार, म्हणजे असं बारकाई नियोजन असतं. ठीक आहे, त्यांचा बोलण्याचा जो स्वभाव आहे. पण समजा ते जी काय भूमिका घेतात किंवा एखाद्या समाजाविरोधात किंवा वंजारी समाजाविरोधाची भूमिका घेतात, तर ही भूमिका जी ते घेतात ती खरंच मराठा समाजाची आहे? सामान्य मराठा समाजातला जो व्यक्ती आहे त्याची पण ही भूमिका वाटते तुम्हाला गावाकडे फिरताना ग्रामीण भागात? आता त्यात अनेक मुद्दे. 2 वर्ष झालं आंदोलन चालू आहे. मराठा वंजारा किंवा असं मराठा ओबीसी वाद नव्हता सुरुवातीला. काय झालं, फक्त आम्ही आरक्षण मागत असताना तर ओबीसीतून द्या म्हणलं, म्हणजे सरकारला आम्ही मागणी करू शकतो ना, द्यायचंय नाही सरकार ठरविल. आता ओबीसी नेत्यांनी काय जाणून बुजून काय केलं, मग उगाच मनोजदादावर बोलायचं किंवा त्यांच्यावर बोलणार का आमच्यावर बोलणार का, पण डायरेक्ट मराठा समाजाच्या नावाने बोललेले मी तुम्हाला अनेक रेकॉर्ड दाखवीन. मनोजदादा आतापर्यंत बोलले नव्हते, वंजारी समाजाबद्दल बी बोलले नाही. पण काल परवाचं भाषण जर तुम्ही बघितलं असेल किंवा त्याच्या अगोदरचं कुठलं, तर आता 2 वर्ष झाल्यानंतर माणूस एखादा तेच समोर येत असेल आणि समजा आता पुढून वार होत असेल तर त्याला वाराला प्रतिवार किंवा हल्ल्याला प्रत्युत्तर देतं ना माणूस. ॲक्शनला रिॲक्शन येत असते, हे तुम्हाला माहिती आहे. मग काही लोक वेगळ्या पद्धतीने बोलले, ह्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, मग ते कदाचित समाजाला वाटू शकतं त्यांचा बोलण्याचा. अजून बी बघा, तुम्ही असे तुम्ही तसे म्हणले म्हणजे ते काय समाजाला नाही, त्या विशिष्ट नेत्याला बोलताना त्यांची भाषा मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांना समजून घ्यायला. आता आम्ही सुरुवातीपासून आहे म्हणून आम्हाला माहिती आहे. आता नवीन लोकांना वाटणार हे त्याच समाजाला म्हणले. कधीतरी वंजारी समाजाला नाव घेऊन म्हणले का हा समाज असा आहे, माझ्या समाजाला म्हणले का हा असा आहे, धनगर समाजाला म्हणले का नाही. पण ती एक वाक्य धनगर समाजाच्या बाबतीतलं बी असंच झालं. ते आपल्याकडे उगच काहीतरी असं केलं म्हणायचं होतं, पण ते एक अनावधानाने शब्द ते बोलले. मी ती भाषा त्यांना सांगितलं मराठवाड्यातलं किंवा त्या भागात आता पहिल्यापासून त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते सहज बोलून गेले. त्यांना शिवी द्यायची किंवा कुठल्या समाजाला टार्गेट करायचं नसतं. हां, पण नेत्याला सोडित नाहीत. नेते कोणत्या जातीचे असो, मराठ्याचे असो, ओबीसी असो, जे बोलले अगोदर ते स्वतःचा स्वभाव त्यांचा एक आहे की त्या आधी कुणाला बोलत नाहीत आणि जर बोलले तर मग सोडित नाहीत. तुम्ही बघा, आधी मी भुजबळ साहेबाला पहिल्यांदा बोलले नव्हते किंवा अजून बाकीचे ते नवनाथ वाघमारे हाकेचं तर नाव बी घेत नाहीत, अजूनही घेत नाहीत. किंवा पंकजाताईबद्दल कधी बोलले नव्हते, धनुभाऊबद्दल बोलले नव्हते. पण लोकसभेच्या आपल्या बीडच्या काय झालं, बीडच्या लोकसभेच्या टायमाला ताई अगोदर बोलल्या. मग एकदा त्याच्या अगोदरही त्यांनी सांगितलं होतं की माझ्या विरोधात तुम्ही कोणी, त्यांनाच नाही जे राज्यातल्या ओबीसी नेत्याला सांगितलं तुम्ही माझ्या विरोधात बोलू नका, मी तुमच्या विरोधात बोलणार नाही, म्हणजे मीडियातूनच सांगितलं होतं. आणि बीडच्या नेत्यांना सांगितलं. पण त्या अनावधानाने काय झालं, लोकसभा आहे, ताईला कोणी सल्ला देणारे असतील, मग त्याच्यातून काय झालं की लोकसभेचे इलेक्शन लागले. आता पाटील तर कधी म्हणले नव्हते तुम्हीच राज्य करा, ताईला म्हणले होते, धनुभाऊला वेळोवेळी म्हणलेत. पण ते विषय कसा झाला की त्या लोकसभेच्या ताई बोलून गेल्या, मग हे बोलले, बोलत दोन्ही बाजून लागलं. मग तिथून पुढं मराठा आणि वंजारा तुम्ही जे मगा म्हणलात की थोडंसं वंजारी समाजात बोलले,
तर तसं बोलले नाही, पण त्याला अनावधानाने वाद निर्माण झाला आहे आणि आता बीड जिल्ह्यात थोडंसं मराठा आणि वंजारी वाद लागल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. पण तसं नाही, सर्वसामान्य खेड्यापाड्यात आजही मराठा असेल वंजारी असेल सगळे एकच आहेत, एकमेकाला गरज आहे. माझ्या गावाच्या बाजूला गाव आहे, आम्ही सगळे रोजची चहा पाणी उठतो बसतो, आम्ही कधी असं त्यात कटुता येऊ देत नाहीत. पण किती नाही म्हणलं तरी थोडे आले, त्यांच्या आमच्या जाणवतं थोडं नक्की झालं आहे. पण माझं म्हणणं आहे की असं झालं नाही पाहिजे, आपला वाद वैचारिक पद्धतीने असला पाहिजे. तुमचे सगळ्यांशी म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा ती मुंडे साहेबांपासून आता ताई असतील, सगळ्यांशी तुमचे खूप चांगले संबंध पहिल्यापासून आहेत. हो, हे जेव्हा काही गोष्टी होतात अशा, किंवा पाटील एखाद दिवशी खूप रागाच्या भरात काही अग्रेसिव्हली एकदम बोलून जातात, तेव्हा तुम्ही कधी सांगण्याचा प्रयत्न करता समजावून की असं नाही तसं होतं? नाही, समजून सांगायचं म्हणजे कसं आहे, चर्चा होते आमची वेगवेगळ्या पद्धतीने की माझे सगळ्यासोबत बीड जिल्ह्याच नाही राज्यातल्या बऱ्याच प्रिंट मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून संबंध आल्यामुळे सगळ्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळं आमची चर्चा होत असते. परंतु सांगण्यापेक्षा मला काय वाटतं की त्यांना माहिती आहे ना, ते विनाकारण बोलतच नाहीत. आम्ही बघतोच ना, आत्ताच नाही, ह्याच्या अगोदर बी त्यांच्या विरोधात कुणी बोललं की मग ते सोडित नाहीत. मग आम्ही सांगू नाही सांगू हा विषय गौ नये, पण त्यांनी जर समाजाच्या मराठा समाजाच्या आणि समाजाच्या विशेषतः विरोधात बोललं की ते काय सोडित नाहीत, किंवा आरक्षणाला विरोध केला की मग ते सोडित नाहीत. बाकी काय त्यांना वैयक्तिक बोललं तर एखादा मुद्दा सोडून देतील, पण आरक्षणावर बोलले की मग मीडियाने विचारलं की मग ते बोलतातच. मग त्यांचा स्वभावच आहे, तो आत्ताच नाही अगोदरचा आहे. त्याच्यामुळं त्यात काय वेगळं, पण जे आम्ही रोज सोबत आहेत ना पहिले, सगळ्याला माहिती आहे त्यांचा स्वभाव तसा आहे, तापड स्वभाव आहे. पण मनात काय नसतं, प्रांजळ माणूस आहे, सरळ आहे, आणि एकदा बोलून गेलं की पुन्हा काय नसतं मनात, तिथंच विसरून जातात ते, किंवा त्या पुढच्या माणसाबद्दल कधी कटुता मनात कधीच ठेवत नाहीत. मोठे नेते बी असू दे, त्यांचे बोलले तिथंच बोलले. बाळासाहेब ठाकरे होते ना आपल्याकडे, त्यांचा जसा स्वभाव होता ना, ते एकदा बोलले की बोलले, तसंच ज्यांचं पण आहे, एकदा बोलले काय विषय नाही, ते त्याच म्हणजे दाटणीतले ते. पण त्यांना असं म्हणतात ते अभ्यासकांचे ऐकत नाही, ते जी काही अभ्यासू माणसं आहेत त्यांचे ऐकत नाहीत, त्यांना जे वाटलं ते करतात. तुमचा काय अनुभव? नाही, असं काहीच नाही. अभ्यासकाचं ऐकतेत, सगळ्याचं ऐकतेत, आमचं सुद्धा ऐकतेत. पण आता त्यांचाच एवढा अभ्यास झाला आहे ते दाखवित नाहीत फक्त, आणि तरी अभ्यासकाला सगळ्या बोलू देत. कधी नाही ऐकलं कोणत्या अभ्यासकाचं. पहिल्यांदा जेव्हा ते शिष्टमंडळ पाठवलं होतं, एक अभ्यासक पाठवले, त्यात त्यांना थोडा वाईट अनुभव आला. नंतरच्या काळात काय प्रत्येक ठिकाणी वकील असतील किंवा अभ्यासक सगळ्याला ते विचारतात काय करायचंय कसं नाही. आता मुंबईला सुद्धा आता इथं तुम्ही बघितलं असेल, मीडियाच्या समोर विचारलं, पण आता कसं असतंय, त्यांना ते म्हणले बाबा तुम्ही सांगा ठरवा, मग तिथं दिलता ना मान. असं प्रत्येक वेळी मान देतात. पण काय असतं, लोकशाही, आपला मराठा समाज मोठा आहे, गट तट थोडंसं समाजात एक राजकीय थोडासा राजकारणात आहे समाज, पण ते 4-2% आहेत. बाकी समाज खूप गरीब आहे, सामाजिकदृष्ट्या सुद्धा खूप मागास आहे. आता तुम्ही खेड्यापाड्यात गेल्यानंतर मराठा समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज आहे, धनगर समाज आहे, जे शहरात ह्यांचं बघा तुम्ही राहणीमान, साधं सगळं ज्या प्रथा परंपरा आहेत सारख्याच आहेत जवळजवळ. फक्त गावकुसातला खेड्यातला काही समजा प्रचंड दुर्गम भाग, डोंगराळ भागात थोडंसं सेम आहे, तरी मराठा वंजारी सगळे ऊस तोडायला जातात. आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, शैक्षणिक माग असले पण असू द्या, सगळं तिन्ही हे 2-4 समाज आणि मराठा समाज यात काहीच फरक नाही. मी जरी म्हणत असलो तरी तुम्ही खेड्यापाड्यात जा, बघा तशीच परिस्थिती. शहरातला 4-2% हे राजकारणात आलेले, कोणी कारखाने काढलेले, कोणी शिक्षण संस्था काढलेले, हे जे मोठाले मराठी आहेत ते कधीच जातीचे नाहीत. ते कधीच एखाद्या मराठ्याच्या पोराला कधी फुकट घेतलेलं दाखवा तुम्ही कोणत्या नेत्याने. ते फक्त इलेक्शन आलं की जात त्यांना आठवती. पण कुठल्याही पुढाऱ्याने आज पण मराठा समाजाच्या एखाद्याही मुलाला शिक्षण संस्थेत कुठं प्रवेश मोफत दिल्याचं, कोणाची फीस मेडिकलची MBBS भरल्याचं एकही उदाहरण नाही. त्याच्यामुळं त्या 2-3% लोकांमुळं सर्वसामान्य मराठा समाजाला या ओबीसीच्या नेत्याने विरोध करू नये असं मनोजदादांचं म्हणणं असतं. आणि मग ते बोलल्यानंतर मग त्यांना राहत नाही. ह्या सगळ्या लोकांची परिस्थिती बघून, अवस्था बघून मग ते बोलतात. मग ते म्हणतात ठीक आहे, दिल्या शिव्या दिल्या तर दिल्या, म्हणजे असं स्पष्ट बोलतात. ते नाही मी म्हणत नाही, जे बोललो ते बोललो, पण ते स्पष्ट बोलून जातात. मग थोडंसं ॲक्शनला रिॲक्शन मग होते ना, असं होतं ते. आता या सगळ्यामध्ये काही दिवसापूर्वी जो निर्णय झाला की विधानसभेच्या वेळचा किस्सा आहे की विधानसभा लढायची नाही असं खूप विचारांती ठरलं होतं. तुम्हाला काय वाटतं, जरच कदाचित तेव्हा विधानसभा लढले असते, आता जर तरला राजकारणात फार अर्थ नसतो, पण जर तेव्हा विधानसभा लढली असते तर पाटलांकडे किमान आज 5-25 आमदार असते. 25 नाही, 100 जागा लढल्या असते तर 50, 60, 70 बी आले असते, अशी परिस्थिती होती. पण काय आहे ना, त्या राजकारणापेक्षा मनोजदादाला, आम्हाला सगळ्याला समाजाचं हित महत्त्वाचं वाटलं, आणि म्हणून मग उगाच राजकारण करून
याचे आणायचे त्याचे पाडायचे कुणाचं असं, किंवा मनोजदादा सामान्य माणूस आहे, राजकारणातलं त्यांना फार काही कळत नाही, म्हणजे सरळ येतं. त्यांनी राजकारणातले छक्केपंजे किंवा काय असलं किंवा काय डाव प्रतिडाव असलं जास्त कळत नाही त्यांना. ते आपलं फक्त समाजकारणी माणूस आहे, आरक्षणाचं सांगा, गोरगरिबाचं काम सांगा, असा या प्रकारची ते व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं त्यांना यातलं हे एवढे लोक तिथं आले ना की आता काय सांगा, आम्ही 24 तास मुलाखती घेत होते, ते आम्ही खाली नावं पुकारत होतो, ते 24 तास 25 तास 26 तास बसलेले होते. आज सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मुलाखती दुसऱ्या दिवशी 10 वाजता संपल्या होत्या. बीडचा नंबर 9 वाजता आला होता आम्ही बघतो. म्हणजे असं झाल्यानंतर एवढे लोक द्यायचं कुणाला, ती एक अडचण होती. पुन्हा मराठा समाज म्हणलं ना एका जागेवर 10-10 15-15 हा, मग उगाच समाजाचं कशाला बाबा. आणि सगळ्याला विचारून परत काय सगळ्या वेगळ्या लोकांना विचारलं ना, पुन्हा समीकरण जुळण्याचं होतं. एकट्या समाजावर इलेक्शन होत नसतं. मराठा समाजात जर नुसतं एकटं केलाच नसतं, दलित समाज, मुस्लिम समाज तेवढ्या ताकदीने समोर येत नव्हता. हे त्यांचा सर्वे होता. मनोजदादांनी सगळ्या बरेच लोक नाराज झाले का? नाही होता, जे राजकारणासाठी आलते ते नाराज झाले. सर्वसामान्य समाज अजिबात नाराज झाला नाही, किंवा आजही कुणी नाराज नाही. सर्वसामान्य लोक नाराज नाहीत. जे कुणाला आमदार खासदार व्हायचं ते कदाचित असू शकतात नाराज, मला तर माहीत नाही, पण असतील नाराज असतील, किंवा काही त्या उद्देशाने येत होते ते आता येत नसतील असा भाग असू शकतो. पण मनोजदादांच्या डोक्यात काही नसते, राजकारण असतं तर मागच त्यांना काही सरकारने दिलं असतं कोणचं पद त्या माणसाने घेतलं बी असतं, जर त्यांना स्वार्थ असता किंवा तसा राजकारणी माणूस असता. तर म्हणून ते सामाजिक कार्यकर्ते, राजकारणाचं त्यांना काही कळत नाही, त्यातलं त्यांना गंधही नाही, आणि राजकारणही नको मानतात. इतकं म्हणजे एवढा प्रांजळ माणूस आहे. नाही तर एवढं सगळं झालं एखादा म्हणला असता घेतो मंत्रीपद, करतो अजून काय लोकांची सेवा, अजून फिरायला ताकद मिळाली असती ना. मग गाड्या घोड्या हे जे आता चाललंय ना समाजाच्या पैशातून सगळे लोक त्यांना गाड्या देतात, काहीच नाही त्यांच्याकडं. तेव्हा विधानसभेच्या वेळेला असं काही होतं की महायुती म्हणायची की तुम्ही लढा आणि महाविकास आघाडी म्हणायची लढू नका, असं कोणी अप्रोच झालं तेव्हा? नाही, तसं कोणी म्हणत नव्हतं. पण अनेक काही लोक लढा म्हणायला यायचे, काही लोक नका म्हणायला यायचे होते, नको म्हणायचे, असं येत होते. त्यांना भेटायचे, आम्हाला भेटायचे, पण तसं पक्षाचं कुणी आलं नाही. आणि पक्षाच्या मनावर कधी मनोजदादा निर्णय बी घेत नाहीत कुठलाच, हे असो आरक्षणाचा असो आंदोलनाचा असो, ते त्यांच्याच पद्धतीने निर्णय घेतात. आणि म्हणजे कोणाच्या सांगण्याहून कधीच निर्णय घेतला नाही, किंवा कोणाच्या सांगण्याहून एखादा निर्णय रद्द बी केला नाही. असं म्हणजे स्वतंत्रपणे ते फक्त आंदोलनाच्याच बाबतीत निर्णय घेत असतात आणि समाजाचं हित बघून निर्णय घेतात. आता एक शेवटचा विचारायचा आहे की आता तुम्हाला तो GR 2 सप्टेंबरचा मिळाला, पण त्याच्या विरोधात मराठा समाजातलीच बरीच लोक आता आहेत, जी अभ्यासू लोक आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून हे त्या चळवळीत आहेत. या सगळ्यामुळे मराठा समाज सध्या फार कन्फ्यूज आहे की नेमकं काय खरं काय खोटं. तर त्याच्यावरती आता पाटील काही चर्चा करतायत का कोणाची? नाही, मग करतात ना, आमची चर्चा होते ना वेळोवेळी. पण आता हे बघा, सरकारला एवढं मोठं आंदोलन झालंय, सरकारने एवढं GR काढलाय, एवढे 5-5, 6-6 मंत्री तिथे येऊन जर म्हणत असतील की आम्ही ह्याच्यामुळे फायदा होतोय, देणार आहेत, तर मग त्यांना ऐकावं लागेल. आंदोलक आहेत ना शेवटी. आंदोलकाचं काय असतंय, आशावादी असतो. एखादा सरकार तिथं 5-5 मंत्री लाईव्ह येऊन सांगत होते, तुम्ही बघितलंय. एवढेच 5-7 मंत्री जर सांगत असतील, सरकारचे उपसमितीचे अध्यक्ष इथं, राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा सांगत होते, हा GR आहे त्यातून होईल फायदा असं म्हणतायत. गॅजेटनुसार जर नोंदी असतील तर मिळेल. मग गॅजेटनुसार हैदराबादच्या गॅजेटमध्ये तुम्ही वाचा. पण त्याच तुमच्यातला योगेश केदार नावाचा एक तरुण वकील तिथंच सांगत होता की पाटील यातनं काही मिळणार नाही, ज्या गावात नोंदीच नाहीत त्या गावातल्या एकाही माणसाला प्रमाणपत्र मिळणार नाही. तर पाटील म्हणले तुझ्यापेक्षा मी मोठा अभ्यासक आहे, मग त्याच्यामुळं चुकीचा मेसेज गेला. मग याच्यामुळं परत परत असं विचार बदलत गेला नाही. पाटील काय तसं म्हणले नाही, मोठा अभ्यासक वगैरे. तिथं मी होतो. थोडंसं उलटं पाटलाने मन मोठं केलं. उलटं योगेश केदार त्याच्या 2-3 दिवस येत होते ते तिथं आंदोलनात. पण त्याच्या अगोदर म्हणजे आता विधानसभेनंतर किंवा ते पक्षात गेल्यानंतर फार जास्त येणं जाणं नव्हतं. ते चळवळीत होते, त्यांच्या पद्धतीने आंदोलन चालू होतं, पण पाटलाकडे येणं जाणं नव्हतं. पण तरी त्या आंदोलनाच्या दरम्यान आले. आता आम्ही जसं रोज असतो तसं येणं जाणं नव्हतं, किंवा तितकं त्या आंदोलनात तितकं योगदान नव्हतं त्यांचं. ते बी ओबीसीतून मागणी करतात, सगळ्यात अगोदरपासून करतात, आणि त्यांचं आंदोलन ठरलेलं होतं. त्यांनी लढे बी अनेक उभारलेत. माणूस चांगला आहे, तो बी आमचे मित्रच आहेत. पण काय तिथं पाटलाने मान दिला. पहिल्यांदा ते हो म्हणले, मी स्वतः ऐकलं, म्हणजे मी काय खोटं बोलणार नाही. आणि पुन्हा नंतर अचानक त्यांना काय वाचल्यानंतर लक्षात आलं दुसऱ्या, पुन्हा ते नाही होय म्हणले. तिथं झालं, बोलाबोली झाली थोडी, पण त्याच्यातून बाकीचे तिथं काय होतं, तिथं बहुमत होतं. आता तिथं 10-12 वकील होते, बाकीचे 7-8-10 अभ्यासक होते. ते सगळे हो म्हणते, तर एकटे नाही म्हणल्यावर मग शेवटी बहुमताला महत्त्व द्यावं लागेल. सगळे म्हणल्यावर मग पाटलांना त्यांचं ऐकावं लागेल ना. त्या बाकीचे म्हणले बरोबर आहे म्हणून असं झालं. किंवा एक माणूस वेगळं म्हणतोय आणि 10-15 माणसं जर हे बरोबर आहे म्हणतात, तर पाटील त्यांचंच ऐकणार ना. आणि सरकार सांगतंय ते तर जाऊ द्या, अभ्यासक सांगतेत,
वकील मंडळ, हायकोर्टातले वकील मंडळ होते आणि सरकारचे 7 मंत्री सांगतात ना तिथं. मग मंत्री सांगत आहेत म्हणल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल का नाही. तेही लोकातून निवडून आलेले राज्याच्या कॅबिनेटमधले होते ते. आणि मग त्याच्यामुळं बोललेत आणि तिथं सांगितलंय पाटलांनी पुन्हा की बाबा ह्या बघा ह्यात जर काय कमी जास्त असेल तर अभ्यासकाला सांगितलं एकदा, मग तो शब्द नाही का बदलला, पात्र शब्द बदलायला लावला, अभ्यासकाने बदलला ना. मग तिथं योगेश भाऊ होते, मला वाटतं होतं योगेश भाऊनी सूचना सांगायच्या ना तिथं. मग ठीक आहे, काय फायदा होणार नाही ना, फायदा होणारा एखादा तोडगा सुचवला असता तर तिथं दादानी कदाचित घेतलं असतं ते करून. त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं. तिथून निघून जाण्यापेक्षा त्यांनी सांगायला पाहिजे तिथं असं असं केलं हे होतंय, किंवा बाकीचे अभ्यासक आहेत जे कोण म्हणतात तिथं नव्हते ते बाकी बोलतात, विरोध करतात, त्यांनी सांगायला पाहिजे. असं नाही असं आत्ताही सरकार, त्यावेळेस मनोज दादांनी सांगितले ना की सरकारला आम्ही जेव्हा वाटण तेव्हा बदलून द्यावं लागेल, असं तिथं मान्य त्यांच्याकडून बोलून घे, शब्द घेतलेला आहे समोर. विखे पाटील स्वतः म्हणलेत काय त्यात बदल करायचा असेल तुम्हाला, बाकी मंत्री म्हणलेत. मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी तुम्हाला पहिलं आरक्षण मराठा समाजाला पहिले दिलं, कोर्टात टिकवलं, पण हो, नंतर 16% दिलं टिकलं. त्याच्यानंतर पण आता परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलं, ते पण आता कोर्टात टिकलं. नाही टिकलं ना, आता सुनावणी चालू आहे, अजून टिकलं नाही पण सुनावणी चालू आहे. हायकोर्टात काय होईल सांगता येत नाही, त्याची सुनावणी चालू आहे. आता परत GR दिला. फडणवीसांनी महामंडळांना पण खूप ताकद दिली, नानासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा संस्था असतील सगळ्या. तरी पण पाटलांचा फडणवीसांवर राग काय एवढा? ते जेव्हा फडणवीसांवर बोलतात तेव्हा ते फार नाही, ते आरोतोरं बोलतं म्हणतात तर त्यांची भाषा आहे. आम्हाला आरोतोरं बोलते ते ग्रामीण भाषेतले आपल्या तिकडलं एक आपलेपणा वाटतो म्हणून माणूस आरोतोरं बोलायला लागतो. फडणवीसांसोबत त्यांना आपलेपणा वाटतो नाही, सगळ्यासोबतच आपलेपणा वाटतो. म्हणजे ते कुणालाही आरोतोऱ्या पद्धतीने म्हणजे असं त्याचा काही त्यांचा काय उद्देश नसतो की त्याला आरोतोरं बोलून करायचं. नाही, आता ते कसं आहे सवय लागलेली असते. शिंदे साहेब सगळेच म्हणतात म्हणून म्हणतात. तर ते आता फडणवीस साहेब म्हणत नाहीत का, आता म्हणतातच ना फडणवीस साहेब म्हणतात. त्यावेळेस थोडं कसं आहे ते लाठी हल्ला झाला होता, आया बहिणीचे डोके फुटले होते, तुम्ही बघितलं तिथं झालं. त्यावेळेस थोडासा राग असेल दादाच्या मनात, त्यामुळे बोलले असतील. पण त्या स्वतःसाठी बोललेत का ते नाही, त्या माय मावल्यांसाठी किंवा मराठा समाजातल्या गरीबाला आरक्षण देत असताना मग थोडीशी त्यांना बाहेरून बी माहिती येत असेल ना, कधी त्या टायमाला कधी कमी जास्त झाला असेल फडणवीस साहेबाकडून बी कुठलं एखादं आरक्षण देत असताना काय, त्याच्यामुळे बोलले असतील. आणि कसं आहे सत्तेतले त्यांना बोलले म्हणजे त्यांना वैयक्तिक नसते ना बोलत, ते पदावर आहेत त्या घटनात्मक. आता मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. बोलले म्हणजे ते फार काय त्यांनीही मनावर नुसतं घ्यायचं, आंदोलक आहेत बोलत असतात आंदोलक. तर त्याच्यामुळं काय आहे बोलले म्हणजे काय फार काही हे नाही. त्याच्यातून पुन्हा आता संवाद होतो. आता तर त्यांनीच दिला ना GR, मग त्याच्यामुळे आता त्यांना चांगलं बी म्हणतात. काम केलं तर कौतुक करतात, नाही समाजाचं काम केलं तर मग ते त्यांच्या स्टाईलने बोलतात. जशी महाराष्ट्रात ठाकरे शैली, ठाकरे बाणा किंवा एक ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेब स्टाईल म्हणायचे, तसे आता ही मनोजदादा स्टाईल आहे आणि त्याच धर्तीवर आहे. त्याच्यामुळं थोडंसं त्यावेळेस बी अनेक वाद झाले ना, बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या वेळेस अनेक वाद झाले, अनेक संघर्ष झाले त्यावेळेस. तसे आताही अनेक वाद संघर्ष झालेत. पण ठीक आहे ना, कालांतराने जसं पुढे जातो लोक त्यांना समजून घेतील, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या भावना कशा आहेत. जसं बाळासाहेब ठाकरेंच्याही मनात काही नसायचे, ते आपले सरळ बोलून जायचे. आणि एखादं बोललं की बोललोच म्हणायचं, तसं म्हणून दादाचं बी सरळ बोलून जातात. बोललो तर बोललो म्हणतात, नाही तर नाही म्हणतात. असं बाकीच्या सारखं म्हणजे बाकीच्या पोटात त्याच्यात आंदोलकात त्यात तो फरक आहे. पण ती एक शैली आहे त्यांची, ती एक मराठवाड्यातली भाषा आहे आणि बोली भाषा आहे. अनेक शब्द आम्हालाही हसायला येतं, पण त्याचा अर्थ मी MA मराठीचा विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती आहे ना, चुकीचा कधी नसतो. फक्त त्याला पर्यायी शब्द असतात आपल्या ग्रामीण भागातले. आणि मराठी भाषा कशी वळवाव तशी वळते, कुठेही वळते. मग कुणाला चांगला अर्थ घ्यायचा त्यांनी चांगला घ्यावा, ज्याला चुकीचा घ्यायचा ते चुकीचा घ्यावा, असं घ्यावा तसं आहे. त्याच्यामुळे जो जसा घेईल तसा आहे. मराठी भाषा आपली कुंकडी वळते, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं ती त्यांची स्टाईल आहे. आणि आता ते आम्हाला तर माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला विशेषतः सर्वसामान्य लोकांना पटती येते. मराठा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी शिव्या देऊ द्या किंवा त्यांनी काय वाईट बोलू द्या, काही फरक पडत नाही. मराठा समाजाला वाटतं ना की चला आपला फायदा होतोय ना, काय हरकत आहे, दिल्या शिव्या, बोलले तर बोलले, असं समाजात भावना ती आहे. आणि एवढा समाज माग आहे. तुम्ही बघता सगळे लोक म्हणायचे आता कमी झाला वातावरण विधानसभेनंतर थोडं, पण वाटत होतं आता बघा मुंबईत आले सगळे दसरा मेळावा झाला, प्रत्येक ठिकाणी ते तिथं जाते ना, तिथं प्रचंड ताकद आहे. लोकनेता, लोकमतातला नेता म्हणून त्यांच्याकडं मराठा समाजातल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या नेत्यापेक्षा सगळ्यात जास्त गर्दी. आणि सोपं नाही एवढ्या लोकांना सांभाळणं, हँडल करणं. एका शब्दावर त्यांच्या लोक ऐकतात. पण त्याच्यामुळं एखाद्याला जर एवढे आंदोलन असतं ना, तुम्हाला सांगतो मुंबईला इथं 2दा येऊन एवढे लोक वापस न्यायचे खरं चाललं नाही कुणाला. इथं जर काय कुठं झाला असता ना, त्यांनी जर म्हणले असते ना बघा काही झालं असतं, त्यांना जर वाटलं असतं इथं दंगल पेटवायची, इथं काय घडवायचं, एका शब्दाचं काम होतं. ते एका शब्दावर म्हणले असते आपल्याला हे आरक्षण देत नाहीत बघा, तर काही केलं असतं पोरांनी, पण नाही केलं त्यांनी.
त्यांनी समाजाचं हित बघितलं, सरकारलाही वेळ दिला. लोकशाहीतलं भांडण नाही सरकारसोबत, फडणवीस साहेबासोबत, शिंदे साहेबासोबत, अजितदादासोबत, सरकारमधलं हे लोकशाहीतलं भांडण आहे. आणि भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीच्या नेते बीड जिल्ह्यातले असतील राजे, त्यांच्यासोबत बी हे लोकशाहीतलं भांडण आहे, हे आरक्षणाचं भांडण आहे. पण आता ओबीसी नेते त्याला विरोध करतात म्हणून थोडंसं आता ते खालच्या टोकाला गेलंय जरा, असं झालंय, दोन्ही बाजून झालंय. मग मुंबईत जे मराठा समाजाने आंदोलन केलं ते शांत पद्धतीने केलं, आपापल्या खर्चाने लोक आले, तारांबळ पण झाली, ती सहन नाही केली त्यांनी, बरेच हाल सहन केले. पण एवढं होऊनही मराठा समाजाला मुंबईतल्या आंदोलनावरून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला का? त्यांचे व्हिडिओ दाखवणं वेगळे किंवा ते काय करतायत, हुल्लडबाजी करतायत, झालं ना. आता मी स्वतः रस्त्यावर होतो, तुम्ही बघतात, ठीक आहे. 4-4, 5-5 दिवस आपले खेड्यातले माणसं आहेत, तुम्ही बीड जिल्ह्यातून येतात, खेड्यापाड्यातले लोक, काही असे लोक होते कधीच मुंबईला नव्हते आले, त्यामुळे मुंबईतली डिसिप्लिन, मुंबईतले नियम काही माहीत नव्हतं त्यांना. आता सहज कोणी ते पोलिसचे बॅरिकेड होते, 4-5 लोक बसायचे ते ढकलायचे. रस्त्यावर गाड्या असंही नव्हते, ज्यात त्या काही रस्ते होते तिथं ते करत होते ना. काही ठिकाणी इथं ह्याला गेले आपल्या CSTला, जिथं रिकामं होतं तिथं झोपले बसले जागा होत. त्यांना काय माहिती इथं रेल्वे स्टेशन आहे, इथं बसायचं नसतं, उठायचं. हे खेड्यापाड्यात लोक आहेत ना, नवीन माहीत नसतं. काही लोकांनी कुठं झेंडे लावत येंगले किंवा अन्य काय जे काही चुकीचं काही केलं असं म्हणतात ना. पण या काही माता मावली ना, ते एक पत्रकार ताईच्या बाबतीत एक प्रसंग झाला असं ते सांगतात, मी तर नव्हतो त्यावेळेस, परंतु तेवढं एक आरोप सोडता. बाकी ठीक आहे ना, आपल्यात थोडंसं खेड्यापाड्यातले लोक होते, दिवसभर काय करणार, मग विरंगुळा म्हणून थोडंसं केलं. मुंबई कोणी भांडे धुतले समुद्रात, कोणी तिकडं त्या चहा पिले तिकडं ताज हॉटेलकडं. पण आम्ही सांगितलं की आले ना, लगेच सांगितलं, आम्ही आव्हान करायचो. मी स्वतः 24 तासातल्या 17-18 तास, 15 तास, 12 तास रस्त्यावरच होतो लोक सांगायला लोकांना. ते कसं असतं, दादा तिथं झोपलेले होते, मग काय करणार एका जागेवर बसून, म्हणून मग मी फिरायचे कोणी काय. त्या करताना थोडंसं आता खेड्यापाड्यातले लोक आहेत, जे काय आपल्या इकडं जे करायचं नसतं शहरात मुंबईत, ते तिकडं खेड्यापाड्यात सहज केलं जातं ना. त्याच्यामुळे त्या तिकडला निकडला फरक नाही कळाला. सामान्य माणसं होते ते, कधी मुंबईला न आलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या, पण चुकीच्या नाहीत त्या, आम्हाला कोणाला वाटत नाही. आणि त्या चुकीच्या नाहीत, त्यांच्या दृष्टीने चुकीच्या नाहीत. फक्त आता मुंबईच्या दृष्टीने, इथलं मुंबई इंटरनॅशनल शहर आहे समजा, इथं ट्रॅफिक असते, इथं बाकीचे जागतिक लेवलचे सगळे लोक येतात, मग आर्थिक राजधानी, त्याच्यामुळं काही गोष्टी तिकडल्या इकडं डिफरन्स आहे. त्याच्यामुळं त्यातला आणि ह्यातला लोकांना समज नाही आल्यामुळं काही गोष्टी झाल्या, पण त्या चुकीच्या झाल्या असं आम्ही मानत नाही. आणि लोकांचाही उद्देश तसा नव्हता. आता आम्ही आलं की लोक लगेच सांगितलं की रस्त्यावर बसलेले उठायचे. आता कधी काय होतं, म्हणून दादाची तब्येत बिघडायची, मग तब्येत बिघडली की लोक बसायचे रस्त्यावर. पण ते बाकीचं जे केलं थोडंसं, काही लोक म्हणायचे हुल्लडबाजी केली, बदनामी केलं आंदोलनाला, पण तसं काही नव्हतं. खेड्यापाड्यातली लोक होती, सामान्य लोक होती. म्हणून दादांनी तिथून आव्हान केलं की ते उठायचे किंवा जसं सांगतात तसं वागायचे. पण आता 24 तास रस्त्यावर आहेत, इथं मग तर पाऊस होता, पाऊस आहे, मुंबईचं वातावरण वेगळं आहे, सारखा 5 मिनिटात यायचा की 5 मिनिटात जायचा. पहिल्या दिवशी सगळे दुकानं बंद होते, खायला वगैरे नव्हतं, लोकांचे हाल झाले ना पहिल्या दिवशी भरपूर. मग आता कसं आहे, शेवटी खेड्यातले आहेत, मग दुसऱ्या दिवसापासून जरा थोडं रुटीन लागूच आलेलं व्यवस्थित. पण कुठल्याही माणसाला कधी मारहाण केल्याचं किंवा चुकीचं काही केल्याचं मला तरी वाटलं नाही. मी एवढे दिवस फिरून ऐकत होते लोक. 5व्या दिवसापर्यंत होतो मी रस्त्यावर, पारविखे पाटील साहेब ते येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच होतो. थोडंफार आता कुठंतरी गाड्या काढण्यावरून पोलिसाचं त्यांचं थोडंसं शाब्दिक बोलणं व्हायचं फक्त, पण ते समजून सांगितलं की ऐकायचे लोक. असं गेले व्यवस्थित शांततेने आपापल्या घरी. तर गंगाधर काळकुटे यांची मुलाखत यासाठी होती की ते जरांगे पाटलांचे सहकारी आहेत आणि प्रत्येक आंदोलन, प्रत्येक गोष्ट त्यांनी जवळून पाहिली आहे. ते मूळ बीड जिल्ह्यातले असल्यामुळे गेल्या 20-25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेत असल्यामुळे ते स्वतःचं दैनिकही चालवतात. त्यामुळे त्यांना बरीच अंग त्यांच्याकडून मला या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायची होती. आणि आणखी एक राहिले की मी एक समाजाचा सेवक म्हणून करतोय. आमच्यात कोणी नेता नाही, काही नाही, फक्त मनोजदादाला समाजाने नेता मानलंय, त्याच्यामुळे ते आमचे नेते. आम्ही सेवक म्हणून जेवढे काम करतो ना प्रत्येकजण, आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही प्रत्येक स्टेजवर बघत असताना तुम्ही मनोजदादाच बोलतेत, आम्ही कुणी बोलत नाहीत किंवा आम्हाला कुणाला स्टेजवर बसायचाही मोह नसतो. आम्ही समाज म्हणून समाजासाठी काम करणारे सगळे सेवक म्हणतो. मी सुद्धा एक समाजाचा सेवक म्हणूनच काम केलेलं आहे, इथून पुढे करू. पण समाजाने मागच्या क्रांती मोर्चात कुणीच नव्हतं, ह्या मोर्चात दादाला नेतृत्व म्हणून पुढे आले, त्यामुळे समाज त्यांच्या पाठीमागं उभं राहिला, आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि ते समाजाचे नेते आहेत आज. बरोबर, हे एक उल्लेख राहिला होता म्हणून मुद्दाम सांगितलं. बरोबर. तर या सगळ्या गोष्टींवरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच मुलाखतींमध्ये आपण भेटत राहू.